अविनाश भाऊजींनी आज अनुसाठी सोन्याचा हार आणलाय, तिला खुश करायला. म्हणजे अविनाश डबल गेम खेळतोय माझ्याशी. आता नाही सोडणार मी त्याला, नाही सोडणार. आई, हा दागिना बघ ना, माझ्या अविनाशने दिलंय. हे त्यांनी आणलाय हा दागिना माझ्यासाठी. आई, तुला तर माहितीये मला दागिन्यांचं काही कौतुक नाही. अविनाशनी बागेतलं एखादं फूल तोडून आणलं असतं ना, तरी माझ्यासाठी ते या दागिन्या इतकंच मोलाचं असतं. आई, कधी कधी मला असं वाटतं की मी माझ्या अविनाशला समजूच शकले नाही. आमच्यात जर वाद झाले, जर भांडणं झाली, तर मी रुसते, मी रडते, दुसरं काय येतं मला. मग अविनाश येतात, असं काहीतरी करून माझं मन जिंकून जातात. 18 वर्षाचा संसार फक्त आणि फक्त माझ्यामुळे छान सुरू आहे, सुरळीत चाललाय, असं काहीतरी माझं कौतुक करतात. पण आई, तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये की माझं जितकं अविनाशवर प्रेम आहे, त्याहून कैक पटीने जास्त त्यांचं माझ्यावर आहे. आणि 7 जन्म ते तसंच राहू दे. कुठे राहिला हा अवी? किती वेळ झाले मी ती मूर्खासारखी बसलीये त्याची वाट बघत. हाय, काय कुठे होतास तू एवढा वेळ? किती वेळापासून मी इथे बसली एकटी, तुला कळतंय अविनाश? एवढा वेळ का लागला तुला इथे यायला? हळू हळू, आजूबाजूला लोक आहेत. त्याचा मला फरक पडत नाही. तू सांग मला, तू कुठे होतास एवढा वेळ? बायकोशी घरी गप्पा मारत बसला होतास ना, इथे मला वाट बघायला लावून वेळ घालवत होतास तुझ्या बायको सोबत, हो ना? झोपलो होतो मी काल. उशिरापर्यंत पार्टी झाली ना, मग पार्टी उशिरा झाली, मग उठलो उशिरा, मग सगळंच उशिरा झालं, म्हणून उशिरा आलो. हो, सकाळी उठायला उशीर झाला तुला. पण तू तर सकाळी घरावर पडला होतास ना? हे तुला कळलंय? हो, मला कळलंय. गेला होतास ना घराबाहेर. गेलो होतो. तुला काय वाटलं अवी? तू तुझ्या लाडक्या बायकोला इम्प्रेस करायला तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला जाशील आणि मला कळणार नाही काही? तू कुठे जातोस, काय करतोस, या सगळ्यावर माझं बारीक लक्ष असतं. तू आता ही डिटेक्टिव्हगिरी करतेस, हे चुकतंय जरा. म्हणजे मला टेन्शन येत आहे. आय डोंट केअर, ओके? मला खरं खरं सांग, तू तुझ्या लाडक्या बायकोसाठी काय गिफ्ट घेतलंस? ऍक्च्युली दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट क्वेश्चन हा आहे की तू तिच्यासाठी गिफ्ट घेतलंसच का? बर, झालं असं होतं, तिला रेडिओमध्ये जॉब लागला. काल जी काय पार्टी झाली, तिला असं वाटत होतं की तिचं कौतुक करण्यासाठी मी लोकांना पार्टी देतोय, मी सगळ्यांना बोलवतोय, तिचं यश सेलिब्रेट करायचंय, तिचा जॉब सेलिब्रेट करायचा आहे. पण घडलं वेगळंच ना. मग ती जरा वाईट वाटलं तिला, म्हणून मग मी ते सगळं केलं, गिफ्ट वगैरे. मग याचं तुला वाईट वाटतंय, गिल्ट येतंय? छे, पण तू म्हणाली होतीस ना, मी नाही, तू, की आपण आपल्या पार्टनर्सला खुश ठेवायचं, त्यांना खुश ठेवलं की मग सगळं व्यवस्थित होईल. तोच विचार मी केला
आणि मग विचारांते मला असं आलं की चल अनु हर्ट आहे तर आपण तिला खुश करण्यासाठी मग एक गिफ्ट देऊया तिला असं. पण नाही दिलं असतं गिफ्ट, राहिली असती तशी, काय बिघडलं असतं त्यांनी?